नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरीप हंगाम 2023 मधील कापूस, सोयाबीन आणि इतर पिकाचे पावसाच्या खंडामुळे झालेले नुकसान आणि नोव्हेंबर महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे घोषित केले आहे। यामुळे दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे। सध्या चालू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती आणि या मागणीसंदर्भात सरकारने अहवाल मागितला असून शेतकऱ्यांना मदतसुद्धा जाहीर केली आहे। या जाहीर केलेल्या निकषानुसार जिरायती शेतकऱ्यांना 13,600 रुपये प्रति हेक्टर, तसेच बागायती शेतीसाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, इतर मदतीमध्ये दुष्काळी तालुक्यात 2,587 कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, जिरायती पिकासाठी 13,600 रुपये आणि बागायती पिकासाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 रुपये मिळणार असून या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करून घेण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आहे।